हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण नवीन चॅप्टर चालू केलेला आहे. चॅप्टरचं नाव आहे व्हेरिएशन. तर व्हेरिएशन म्हणजे काय, याचे आपण काही कन्सेप्ट पाहिले. प्रामुख्याने दोन कन्सेप्ट. पहिली डायरेक्ट व्हेरिएशन, त्यानंतर इनव्हर्स व्हेरिएशन. तर त्याच्यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम समजलं पाहिजे. ही गोष्ट आपण चर्चा केलेली आहे, पुन्हा एकदा आपण त्याच्यावर थोडीशी रिव्हिजन करतोय. तर डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे, तर व्हेरी म्हणजे चेंज. व्हेरी म्हणजे चेंज लक्षात ठेवा. व्हेरी म्हणजे खूप जे असतं ते वेगळं, VERY. ते VERY म्हणजे खूप वालं व्हेरी, आणि VARY म्हणजे चेंज. ठीक आहे. तर व्हेरिएशन जे आहे, जे चेंज आहे, ते चेंज कसं होतंय, तर प्रमाणात होतंय. प्रमाणात होतंय. तर म्हणजे काय, तर एका नोटबुकची किंमत 20 रुपये असेल तर दोन नोटबुकची किंमत त्याच प्रमाणात 40 रुपये असते. हे झालं प्रमाणाचं. पण हे कोणतं आहे प्रमाण, तर हे आहे डायरेक्ट. का डायरेक्ट म्हणतो आपण, कारण त्याच्यामध्ये ज्या दोन क्वांटिटीज होत्या, कोणत्या दोन क्वांटिटीज होत्या, त्याच्यामध्ये एक नंबर ऑफ नोटबुक आणि दुसरी म्हणजे कॉस्ट, त्याची किंमत. तर जसं मी नंबर ऑफ नोटबुक इन्क्रीज करतोय, वाढवतोय, तसं त्याची कॉस्ट सुद्धा त्याच प्रमाणात वाढते. असं ज्यावेळी होतं की त्या दोन्ही क्वांटिटीज एक सारख्याच ऍक्ट करतात, म्हणजे एक वाढते तर दुसरी पण वाढते, असं होत असेल, किंवा एक कमी होते तर दुसरी सुद्धा कमी होते, असं पण होतंय. नोटबुक मी कमी केली, दोन नोटबुक घेणार होतो 40 रुपयाला, आता एक नोटबुक घेतोय तर त्याच प्रमाणात 20 रुपये द्यावे लागतील. हेच काय ठरवतं, माझं व्हेरिएशनचा प्रकार ठरवतो. जर दोन्ही क्वांटिटी सोबत वाढत असतील तर त्याला मी डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. आणि याच विरोधात जर एखादी क्वांटिटी मी वाढवत असेल आणि एखादी क्वांटिटी त्याच प्रमाणात जर कमी होत असेल, जसं की मी एखाद्या गावाला चाललोय आणि मी स्पीड वाढवतोय, माझ्या मामाच्या गावाला मी चाललेलो आहे आणि मला माहितीये मला लवकर जायचं आहे, मग मी स्पीड वाढवतोय. स्पीड वाढवल्यानंतर मला लागलेला टाइम काय असणार आहे, कमी असणार आहे. लागलेला टाइम काय असणार आहे, कमी असणार आहे. मी जर स्पीड स्लो केलं तर माझा टाइम काय होणार आहे, जास्त लागणार आहे. तर असं ज्या वेळी होत असतं त्यावेळी ते व्हेरिएशन कोणतं असतं, इनव्हर्स व्हेरिएशन असतं. त्याच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन असतं, इनव्हर्स. तर त्यानंतर आपण ही थिअरी पाहिल्यानंतर त्याला आपण मॅथमॅटिकली कसं दाखवू शकतो, मॅथमॅटिकली कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन, हे पाहिलं. तर डायरेक्ट व्हेरिएशन हे आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येतं, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे आपण दाखवू शकतो, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, हे आपण दाखवतो. आणि याला आपण लिहितो कसं, प्रथम तर हे अल्फा जे साइन आहे ग्रीक लेटर, याला रिमूव्ह करून त्याच्या ठिकाणी इज इक्वल टू साइन आणि त्या वाय ला के नी मल्टिप्लाय करायचं असतं. के आणि इज इक्वल टू साइन ह्या दोन गोष्टींची ऍडिशन केली जाते. त्या सिम्बॉलला रिमूव्ह करून अल्फा नावाचं जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आपण डिनोट करण्यासाठी वापरत असतो व्हेरिएशन. तर ते व्हेरिएशनचं सिम्बॉल आपण काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी एक कॉन्स्टंट, ज्याला आपण जनरली के म्हणतो, कॉन्स्टंटचं नाव तुम्ही बदलू शकता, बट कशासाठी आपण के वापरतोय, तर केच वापरायचं प्रत्येकाने, आणि इज इक्वल टू साइन येत असतं. तर हे नेहमी होतं डायरेक्ट व्हेरिएशनच्या केसमध्ये, असं होतं कारण एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय आहे. आता सायमल्टेनियसली मी इनव्हर्स प्रोपोर्शनलचं एक्झाम्पल सांगतो. इनव्हर्स मध्ये काय होतंय, इनव्हर्स मध्ये काय होते बघा, इनव्हर्स मध्ये एक्स इज इनव्हर्सली का म्हणतो मी वायशी, कारण वाय आता माझा कुठे आहे, इनव्हर्स होऊन बसलेला आहे. हा काय आहे, 1/y आहे. 1/y म्हणजे काय, तर इनव्हर्स ऑफ वाय. हा वायचा काय आहे, इनव्हर्स आहे. अगोदर माझा वाय असायचा इथं, पण हे आता वाय राहिलेला नाहीये, तर त्याचा इनव्हर्स झालाय, म्हणजे 1/y झालाय, त्याचा रेसिप्रोकल झालाय, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स झालाय, आणि त्याच्याबरोबर माझा प्रपोर्शनल आहे. तर असं जे त्यावेळी होतं त्यावेळी मी म्हणतो की एक्स आणि वाय काय आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, इनव्हर्सली व्हेरीज होत आहेत, इनव्हर्सली व्हेरीज होत आहेत. तर त्यावेळी माझं इक्वेशन कसं तयार होतंय, तर याच्या नेहमीप्रमाणेच मी अल्फा सिम्बॉल आहे ते काढून त्याच्या ठिकाणी इज इक्वल टू साइन पुट करतो, आणि त्याचबरोबर ह्या पुढच्या क्वांटिटीला के नी मल्टिप्लाय करतो. पुढची क्वांटिटी 1/y होती, 1/y ला के नी मल्टिप्लाय केल्यामुळे के इंटू 1 के झालं, आणि के अपॉन वाय जे आहे ते खाली राहिलं, आणि हे अल्फाच्या ठिकाणी इज इक्वल टू साइन आलेलं आहे. तर हे माझं यावेळी इक्वेशन असणार आहे.
बरोबर आहे. तर हे इक्वेशन माझं डायरेक्ट मध्ये कसं होतं, डायरेक्ट मध्ये असं होतं, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय होतं. आता फक्त फरक काय झाला हो, फरक हा एवढा झाला की हा वाय माझा काय झालेला आहे, इनव्हर्स झालेला आहे, बाकी कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. हा वाय जो आहे तो फक्त इथं वाय वाय जाऊन 1 अपॉन वाय झालेला आहे, वाय जाऊन 1 अपॉन वाय झालेला आहे, त्याच्यामुळे मला हे इक्वेशन मिळतंय एक्स इज इक्वल टू के बाय वाय. तर हे इक्वेशन्स आपण कशासाठी लिहितो असतो, तर आपल्याला इव्हेंच्युअली के ची माहिती पाहिजे असते, के आपल्याला फाइंड करायचा असतो. के ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली, के ची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली तर आपण काय करू शकतो, त्याचा उपयोग करून परत आपल्याला एक्स किंवा वाय यांच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. जर आपल्याला त्या दोघांपैकी कोणती तरी एक व्हॅल्यू दिली असेल तर आपण के च्या मदतीने केचा उपयोग करून दुसरी जी व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही ती व्हॅल्यू आपण फाइंड करत असतो, शोधत असतो. हे आपण मागील 2 चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. त्याचं एक एक्झाम्पल पुन्हा एकदा आपण घेऊया जेणेकरून आपल्याला गोष्टी क्लिअर होतील. समजा आता हे एक्झाम्पल आहे, एफ इज प्रपोर्शनल टू 1/d² लिहिलेला आहे. जो 1/d² लिहिलेला आहे याचाच अर्थ काय होतो, तर एफ आणि डी स्क्वेअर, एफ आणि डी स्क्वेअर, एफ आणि डी स्क्वेअर काय आहेत, इनव्हर्सली आहेत. आता हे न लिहिता त्यांनी असं शब्दामध्ये सांगितलं असतं, कसं सांगितलं असतं शब्दामध्ये त्यांनी, तर त्यांनी सांगितलं असतं शब्दामध्ये असं, एफ इज अ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. त्यांनी कसं सांगितलं असतं, तो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर आहे. तेच आपल्याला कसं मांडता येतं, एफ इज इन प्रपोर्शनल टू 1/d². बघा यालाच आपण काय म्हणतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल. एक अंशामध्ये आहे, एक छेदामध्ये आहे, समजते, एक अंशामध्ये आहे, एक छेदामध्ये आहे, याला आपण म्हणतो इनव्हर्सली प्रपोर्शनल. तर याचा सोडवायचं कसं एक्झाम्पल, तर याला पहिल्यांदा त्या अल्फाला रिमूव्ह करायचा. तो अल्फा आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन देत नसतो शिवाय हे सांगण्याच्या की ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा असतो. म्हणजे काय करायचा असतो, तर एफ इज इक्वल टू मला के ने मल्टिप्लाय करायचा आहे पुढच्या टर्मला, म्हणजेच डी 1/d² ला, म्हणजे के अपॉन डी स्क्वेअर होईल. बरं, दोन गोष्टी चेंज होत आहेत समजते, एक म्हणजे ते अल्फाचा इज इक्वल टू होतोय आणि दुसरी म्हणजे के ने मल्टिप्लाय केली जाते गोष्ट, के ने मल्टिप्लाय करणे आणि अल्फाला रिप्लेस करणे, या दोन्ही गोष्टी झाल्या की आपल्याला जे इक्वेशन मिळतं, आपल्याला जे इक्वेशन मिळतं ते आपल्याला काय असतं, इक्वेशन ऑफ इथं आहे हे एफ. आता ह्याचं काय केलं त्यांनी, अल्फा काढून त्यांनी इथं डायरेक्ट स्टेप त्यांनी केलेली आहे एक, बरोबर आहे. के इकडे घेऊन परत डी स्क्वेअर जो आहे तो एफ न मल्टिप्लाय केला, एफ इज इक्वल टू डी स्क्वेअर. आता याच्यामध्ये कसं होतं, आपल्याला काही पहिल्यांदा व्हॅल्यू दिलेल्या असतात, डी आणि एफ दिलेले आहे, याचा उपयोग करून के फाइंड करायचा असतो. के फाइंड केलेला आहे आणि मग त्या के चा उपयोग करून परत आपल्याला नवीन डी आणि एफ च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्यातली एक डी दिलेली आहे आणि एफ फाइंड करायची आहे, एफ दिलेली आहे आणि डी फाइंड करायची आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, सोडवलेले आहेत, अजून एक्झाम्पल्स येणार आहेत. तर मला सांगा यातले कुठले एक्झाम्पल आपलं चालू आहे. शेवटचं एक्झाम्पल झालं का, हे यार हे झालं का, हे झालं 5th एक्झाम्पल. ओके, 6th एक्झाम्पल बघा. आता 6th एक्झाम्पल काय सांगतायत, एक्स इज व्हेरीज इनव्हर्सली ऍज वाय. शब्दामध्ये सांगतात कधी आणि कधी डायरेक्ट एक्सप्रेशन मध्ये देतात. कशातही देऊ देत, आपल्याला एकमेकांमध्ये ते कन्वर्ट करता आलं पाहिजे. एक्स इज इनव्हर्सली ऍज वाय, एक्स व्हेरीज इनव्हर्सली ऍज वाय. एक्झाम्पल नंबर 6, प्रॅक्टिस सेट 7.2. बघा, एक्स व्हेरीज, व्हेरीज म्हणजे
अल्फा हे व्हेरिएशनचं साइन आहे. एक्स व्हेरीज बरोबर आहे. एक्स व्हेरीज इनव्हर्सली म्हणजे 1/y. वायचा इनव्हर्स पाहिजे. इनव्हर्सली ॲज वाय म्हणजे वायचा काय पाहिजे, इनव्हर्स हवा आहे 1/y. आता इथून पुढे स्टेप्स नेहमी सेमच असतात. काय स्टेप असते, एक्स अल्फाच्या ठिकाणी इज इक्वल टू आणि काय करायचंय, के नी मल्टिप्लाय करायचं. के नी मल्टिप्लाय करायचं काय होईल, के अपॉन वाय होईल. के नी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, के अपॉन वाय होईल. मग आता इथं आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करता येते बाय एक्स आणि वाय. बघा एक्स आणि वाय काहीतरी दिला असणार आहे आपल्याला. वेन एक्स अँड वाय, एक्स किती आहे 15, वाय किती आहे 10. आता हे सुरुवातीचे जे एक्स आणि वाय आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला के मिळणार आहे. ठीक आहे. तर तो के फाइंड करायचा आणि त्या केचा उपयोग करून आपल्याला जायचं आहे पुढच्या मध्ये, जिथं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू तर दिली आहे, वाय फाइंड करायचा. केचा फायदा काय असतो आपल्याला, तर इथं पुढे आपल्याला उपयोग होतो त्याचा. पहिल्यांदा के आपण याच्यापासून फाइंड करतो, त्या दोघांपासून के मिळवतो, एक्स आणि वाय पासून के मिळवतो. बघा एक्स आणि वाय पासून के मिळवतो आणि तो के आपण घेऊन जातो पुढच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. त्यातली एक व्हॅल्यू दिलेली असते, दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची असते. कधी वाय दिलेली असेल एक्स फाइंड करा, कधी एक्स दिली असेल वाय फाइंड करा. पण तिथं के ची गरज आहे आपल्याला. अशा वेळी तिथं के ची गरज तुम्हाला कुठून पहिल्यांदा मिळणार आहे के, तर पहिल्यांदा दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या, तरच तुम्हाला तो के मिळणार आहे. समजते, तरच के मिळणार आहे. तर ह्या पहिल्या दिलेल्या व्हॅल्यू एक्स आणि वाय, एक्स इज इक्वल टू 15 बरोबर. एक्स इज इक्वल टू 15, के आपल्याला मिळवायचा आहे, वाय इज इक्वल टू 10. काय होईल 15 इंटू 10 बरोबर आहे की नाही. 10 काय आहे, डिवाइड बाय, या बाजूला काय होईल, मल्टिप्लाय होईल. किती होते मग ते 150 होते की नाही. तर के ची व्हॅल्यू आपली 150 आलेली आहे. आता के ची व्हॅल्यू बदलत नसते, पण एक्स आणि वाय मात्र बदलतात. जसं की नोटबुक एक होत्या, नोटबुक 10 झाल्या, 20 झाल्या, 100 झाल्या, नोटबुक बदलणार, त्याचबरोबर त्याची किंमत पण बदलणार. पण त्याचा जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो के, तो मात्र कधीच बदलणार नाही. त्या एक्झाम्पल साठी, त्या पूर्ण एक्झाम्पल साठी हा के सेमच आहे. मग हा सेम आहे, तर याचा फायदा आपल्याला परत करून घ्यायचा आहे. कसा बघा, हा फॉर्म्युला परत एकदा मी लिहून घेतो, एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. परत मला आता एक्स दिलाय का वाय दिलाय, बघा एक्स दिलेला आहे, मग एक्स ठिकाणी आता 20 असणार आहे. आता नवीन एक्स का आलं, पहिल्यांदा मला तुम्ही 15 वापरलं का, 15 वापरलं ते कारण त्यावेळी 10 माहिती होता आपल्याला. त्या 15चा 10 होता, त्यावेळी आपल्याला के माहिती नव्हता. पण आता के माहिती आहे, आता वाय माहिती नाहीये. आता एक्स माहिती आहे, के माहिती आहे. के किती आहे आपल्याकडे आलेला 150 आणि वाय किती आहे तर माहिती नाही. बरोबर आहे का. वाय माहिती आहे का आपल्याकडं, नाही माहिती. तो वाय मागचा होता, त्या 15 बरोबरचा हा वाय होता. याचा बरोबरचा आहे का तो, 20चा आहे का तो, नाही. तो वाय कणा बरोबरचा आहे, त्या एक्स वर 15 बरोबरचा तो 10 आहे. त्यामुळे आता 20 बरोबरचा किती असेल वाय हे आपल्याला पाहिजे ना. मग इथं तो मिळणार आहे. बघा इथं तो मिळणार आहे, वाय इज इक्वल टू किती होईल बघा, बघू. हे वाय या साईडला आलं, आता मी 1 बाय 1 करतो. कसं करू, हे वाय पहिल्यांदा इकडे घेऊन येतो, मग काय होईल मल्टिप्लाय होईल का नाही. वाय डिवाइड आहे, या बाजूला काय होईल मल्टिप्लाय होईल. 20 इंटू वाय बरोबर आहे, इंटू 150. आता वाय मला फाइंड करायचं आहे, मग मला काय घेऊन गेलं पाहिजे तिकडं 20. इकडं काय आहे, तिकडं काय होईल 150 अपॉन 20 काय होईल होय बरोबर. शून्याला शून्य गेलं, 15 भागिले 2 किती असते 15 भागिले 2 7.5. तर वाय ची व्हॅल्यू आली 7.5. काय याचं समजलं नाही सांगा. तर ही स्टेप आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हेच करतोय, काही बदलत नाही. प्रत्येक इच अँड एव्हरी एक्झाम्पल इज असं. आतापर्यंत जेवढी एक्झाम्पल सोडवले आपण ती सगळी ह्याच पद्धतीने सोडवली आहेत, याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. आपल्याला दरवेळी के फाइंड करायचा असतो आणि त्या के चा उपयोग करून पुढे जायचं असतं. के फाइंड करायचा, के चा उपयोग करून पुढे जायचं, हेच आपण केलेलं आहे. याच्यामध्ये काय शंका असतील तर
विचारा आता पुढे जाण्याच्या अगोदर. आणखी एखादं एक्झाम्पल सोडून घ्यायचं आहे का मागचं झालेलं 5वं वगैरे? आणखी एखादं एक्झाम्पल सोडून बघूया आपण, मग आणि क्लिअर होतील गोष्टी. बघा 5वं एक्झाम्पल थोडस वेगळं होतं, ते बघूया. काय दिलेलं आहे? x इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट वाय. हे रूट वाय आहे, म्हणजे काय? x हे रूट वाय शी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, नॉट वाय. वाय शी नाही आहे, वाय ती रूट वाय आहे. आता खाली जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याच्याशी तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डिनॉमिनेटर मध्ये फक्त वाय आहे का? नाही, डिनॉमिनेटर मध्ये रूट वाय आहे. मग याला आपण जर लिहायचं म्हणलं तर लिहायची काही गरज नसते, पण तरी पण लिहायचं म्हणलं तर कसं लिहिताय? एक्स वेरीज विथ किंवा इनव्हर्सली, वेरीज इनव्हर्सली टू रूट, असं लिहिता येईल. ठीक आहे, इनव्हर्सली काय होतं? रूट वाय शी इनव्हर्स आहे. मग आता हे आपण हे जे सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल जर काढायचं म्हणलं तर काय करणार? एक्स इज इक्वल टू म्हणणार आणि सिम्बॉल काढून के नी गुणून, बाकी सगळं आहे रूट वाय ते रूट वायच राहणार आहे. पुन्हा त्याच गोष्टी घडतायत, सेम सेम घडतात. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिली असणार आहे आपल्याला, जेणेकरून के मिळेल. नाही, एक आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिली, एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 40. एक्झाम्पल इथे लिहितो मी, एक्स इज इक्वल टू 40, वाय इज इक्वल टू 16 आणि अँड आपल्याला सांगतात की जर एक्स 10 असेल तर वाय काढा. याचा अर्थ काय? हे एक्स आणि वाय परत एक्स का दिलंय? तर हे एक्स या वायचा आहे आणि ह्या एक्सचं वाय काय असेल ते काढा म्हणलेलं आहे. की एक्स जे आहे ते या वायचं एक्स आहे, ह्या एक्सचं काय असणार आहे वाय ते आपल्याला फाइंड करायचं. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे के. तो के कुठने मिळणार आहे आपल्याला? ह्या दोघांपासून मिळणार आहे. मग इथं दोघं आहेत की नाही ती, ह्या फॉर्म्युला तयार झालाय आपला ऑलरेडी. तो फॉर्म्युला कुठून तयार झालाय? याच्यापासून तयार झालेला आहे. तर तो फॉर्म्युला बघा, एक्स च्या ठिकाणी मी काय पुट करणार? 40. के च्या ठिकाणी मला काय फाइंड करायचंय, त्यामुळे मी तिथं काय पुट करू शकतोय का? नाही. वाय च्या ठिकाणी काय पुट करणार आहे? 16. अंडर रूट 16 येते की नाही, काळजीपूर्वक बघायचं. वाय ची व्हॅल्यू 16 आहे, अंडर रूट ची व्हॅल्यू 16 दिली आहे का तिथं? असं दिलंय का? नाही, वाय ची व्हॅल्यू दिली. मग तुम्हाला हा अंडर रूट आहे का ठेवावा लागेल. अंडर रूटच्या आतमध्ये वाय आहे, मग अंडर रूटच्या आतमध्ये 16 येणार आहे. मग काय होईल पुढं? इथे लिहितो 40 हे इंटू रूट 16. आता रूट 16 किती असतं? 4 असतं. मध्ये 4 इथे मल्टिप्लाय करू का डायरेक्ट? चालते की नाही? 4 याची व्हॅल्यू आहे, 4 या बाजूला येईल का नाही? 4 हे डिवाइड जे आहे या बाजूला काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणजे 40 इंटू 4 इज इक्वल टू, म्हणजेच के इज इक्वल टू किती आला आपला? पुन्हा अगेन आपल्याला तोच फॉर्म्युला लिहायचा, एक्स इज इक्वल टू के अपॉन रूट वाय. आता मात्र इथं काय होणार आहे? यावेळेस मात्र माझ्याकडे एक्स ची व्हॅल्यू बदलली. एक्स ची व्हॅल्यू आता मात्र 10 आहे. आता के ची व्हॅल्यू माझ्याकडे आली आहे आणि रूट वाय ची व्हॅल्यू मला, म्हणजे ऍक्च्युअली रूट वाय ची मिळणार आहे, पण मला हवी कोणाची आहे? वाय ची आहे. बघूया काय होतं आता इथं. रूट वाय इक्वल टू 10 160/10. बरोबर. रूट वाय इज इक्वल टू काय येईल? 160/10. बरोबर आहे की नाही? पुन्हा याच्यामध्ये काय शंका? काय केलं? रूट वाय इकडे गेलं, रूट वाय 10 ला गुणलं, बरोबर आहे, इज इक्वल टू 160. परत हे रूट इंटू 10 आहे की नाही? हे रूट इंटू 10 आहे, ते हे काय होईल? या साईडला भागेल. बरोबर आहे? हे सगळ्यांना समजतंय? हा पार्ट खूप महत्वाचा आहे, हा पार्ट समजला पाहिजे ना. काय करतो आपण? इकडचं इकडे नेत असतो. ते का नेत असतो? कारण एका बाजूला आपल्याला जे माहिती नाही ते पाहिजे ना. म्हणजे आता इथं काय होईल? रूट वाय इज इक्वल टू 16. 0 0 गेलं, किती राहिलं? 16. म्हणजे वाय इज इक्वल टू काय करावं लागतं आता इथं? त्या वाय स्क्वेअरचं वाय करायसाठी काय करावं लागणार? वाय स्क्वेअरचं वाय करायसाठी काय करावं लागणार? स्क्वेअर करावं लागणार. बरोबर आहे की नाही? त्या वाय स्क्वेअरचा स्क्वेअर केल्यानंतरच मला वाय मिळेल का नाही? वाय स्क्वेअरचा काय? रूट वायचा इथं स्क्वेअर केल्यावरच मला हा वाय जाईल, हा रूट आणि जाईल. बरोबर आहे?
कसं जायचं तुम्हाला याच्या मागचं लॉजिक सांगू का कसं जाते तर तुम्हाला इंडायसेस मध्ये तुम्ही शिकलाय की नाही या गोष्टी वाय रूट म्हणजे किती असतो 1/2 असतो की नाही हा म्हणजेच हे रूट 2 असतं की नाही रूट वाय असतं आपण याला हे रॅडिकल सिम्बॉलच्या ऐवजी आपण असं लिहित असतो तर ह्याचा समजा मी स्क्वेअर केला तर ह्या दोघांचं काय होत असतो मल्टिप्लिकेशन या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल मल्टिप्लिकेशन 1/2 इंटू 2 काय होणार आहे अरे 1 होणार सांगा की मग हे काय होईल 1 होईल म्हणजेच वाय रेस टू किती होईल 1 म्हणजेच वाय मिळेल ना मला हे कधी मिळत असतो ज्यावेळी स्क्वेअर केला म्हणून मिळतो तर याच्या मागचं हे लॉजिक आहे तर इथं आता स्क्वेअर रूट आहे तर हे स्क्वेअर रूटचं मला वाय आणायचं असेल तर काय करणार आहे वाय याचा मला स्क्वेअर करावं लागेल मग ह्याचा पण इकडे काय होईल स्क्वेअर होईल म्हणजेच काय होईल वाय इज इक्वल टू 256 ओके समजलं अशा पद्धतीने आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडवायची आहेत तिथपर्यंत आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता आपल्याला पुढे जाता येईल ठीक आहे ओके काय शंका असतील तर विचारा हो त्यांचा तास तुमचा वरच्या हॉलमध्ये होईल हॅलो लक्ष द्या आता मग आपण नेक्स्ट जो आहे पार्ट बघा आता आपण शिकलेलो आहे हा बोलायचं नाही आता आपण शिकलोय की हाऊ इट इज रिलेटेड ते डायरेक्टली रिलेटेड आहे का इनव्हर्सली रिलेटेड आहे हे आपण शिकलो आपण कसं लक्षात ठेवायचं कसं ओळखायचं ते डायरेक्टली आहे का इनव्हर्सली हे पण शिकलो की आपण चेक करायचं की एखादी गोष्ट वाढते तर दुसरी गोष्ट काय होते त्या रिस्पेक्ट मध्ये कमी होते का जास्त होते ह्याच्यावर आपण ठरवतो की ती इनव्हर्सली आहे का डायरेक्टली आहे हे आपल्याला आता समजते तर आता हे जी उपयोगाला आपले येणार आहे ते येणार आहे आपल्या वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आपल्या ज्यावेळी शाब्दिक उदाहरणं विचारली जातील शब्दामध्ये ज्यावेळी उदाहरणं असतील त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असणार आहेत की आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे की ते गोष्टी इनव्हर्सली आहेत की डायरेक्टली आहेत ही गोष्टी आपल्याला तिथं ओळखता आल्या तरच आपण काय करू शकतो पुढे जाऊ शकतो तर त्याच्यासाठी हा एक पार्ट आहे चॅप्टर मधील टाइम वर्क अँड स्पीड टाइम म्हणजे काय वेळ वर्क म्हणजे काम आणि स्पीड म्हणजे गती ठीक आहे गती काम आणि वेळ तर ह्यांचा एकमेकांमध्ये खूप संबंध असतो बरोबर आपण ऑलरेडी आपण बघितलंय की नाही संबंध काय तुम्हाला मी टाइम आणि स्पीड सांगितलं तुम्हाला जर लवकर जायचं असेल तर तुम्हाला स्पीड काय करणार तुम्ही वाढवणार तसंच तुम्हाला जर टाइम लवकर करायचं टाइम तुम्हाला वाढवलं तर वर्क पण तुमचं काय होणार तुम्हाला जर वर्क वाढवायचं असेल तर टाइम तुमचं काय होणार वाढणार वर्क जर तुम्ही वाढवलं तर तुमचं स्पीड पण काय करायला लागणार तुम्हाला टाइम तुमचं समजा वर्क प्रत्येकाचं प्रत्येकाबरोबर रिलेशन आहे बघा व्यवस्थित बघायचं कोणाबरोबर कशाचं रिलेशन कोणतं आहे इनव्हर्स आहे का डायरेक्ट डायरेक्टला आपण डी लिहूया इनव्हर्सला आय लिहूया बघा टाइम टू वर्क बघा काय आहे टाइम जर वाढवलं तर वर्क काय होणार आहे माझं जास्त होणार की कमी होणार जास्त वेळ काम केल्यावर बरोबर वर्क तुमचं संपत येणार आहे की नाही तसंच वर्क आणि स्पीडचं काय होणार इनव्हर्स आहे की नाही वर्क जे टाइम असतं ते टाइम कसं आपलं वर्क म्हणजे तुमचं काम आहे लक्षात ठेवा त्याला लागणारा वेळ नाही की वेगळा
वर्क म्हणजे काय, तुम्हाला एक घर बांधायचं आहे का 2 घर बांधायचे आहेत ते तुमचं काम आहे. आता समजा एक घरात 2 घर करायचे आपल्याला, तर माझा टाइमचं काय होईल, वाढणार ना. एक घर मला जेवढा बांधायला वेळ लागत होता त्याच्यापेक्षा मला आता 2 घर बांधायला काय होणार आहे, जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे ते कोणतं प्रमाण आहे, डायरेक्ट आहे. ठीक आहे. वर्क काय आहे तुमचं, तर वर्क तुमचं वाढवलं, तुम्ही तुमचं वर्क जर वाढवलं तर तुम्हाला काय होतोय, वेळ पण जास्त द्यावा लागतोय. बरोबर आहे, समजते लॉजिक सगळ्यांना. त्यामुळे ते डायरेक्ट आहे. सिमिलरली तुम्ही जर स्पीड वाढवलं, आता हे वर्कचं स्पीडचं जास्त येत नाही संबंध, आपण पहिल्यांदा टाइमचं स्पीडचं बघूया. टाइम स्पीडचं काय होतंय, इनव्हर्स आहे, आपल्याला माहिती आहे. आपण टाइम स्पीड वाढवलं की आपल्याला टाइम कमी लागणार आहे जायला, वेळ कमी लागणार आहे की नाही, वेळ काय वाढणार आहे का जायला, कमी लागणार. त्यामुळे हे एकमेकाला इनव्हर्स आहे. बरोबर आहे. तर आणि शेवटी आहे वर्क अँड स्पीड, यांचं जास्त रिलेशन येत नाही कारण हे एकमेकांशी संबंधित आहे. टाइम आणि वर्क आणि टाइम आणि स्पीड हे एकमेकांशी संबंधित आहेत. ठीक आहे. तर आपल्याला हळूहळू समजणार आहेत गोष्टी, एकदमच सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. तर ही जास्त करून नंबर ऑफ वर्कर्स बरोबर जास्त असणार आहे. आता नंबर ऑफ वर्कर्स आणि टाइम तुम्हाला मी एक्झाम्पल ते दिलेलं आहे, ते एक्झाम्पल खूप वेळा असणार आहे. त्याच पद्धतीचं एक्झाम्पल भरपूर वेळा असणार आहे. बघा एक्झाम्पल घेऊन आपण डायरेक्टली चालू करूया, तुम्हाला समजेल एक्झाम्पल लगेच, काय याच्यामध्ये अवघड नाही. बघा, 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. खूप सोपं आहे, काम एकच आहे, काय, हार्वेस्ट करायचं आहे ग्राउंडनट क्रॉप. शेंगाचे झाड आहेत ते आपल्याला हार्वेस्ट करायचे, काढणी करायचे, काढायचे झाड, पिकलेले झाड काढून टाकणे, हार्वेस्ट करणे. तर त्याचं काम आहे. ते काम काय करतायत 15 वुमन 8 days मध्ये करतायत. बघा इथं 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी आहेत. तुम्हाला 2 दिसत आहेत, बरोबर आहे, डायरेक्टली 2 दिसत आहेत, 15 वुमन 8 days, ह्या 2 डायरेक्ट दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पण एक तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काम. काम आहे तिथं, काम काय आहे, हार्वेस्टिंग अ ग्राउंडनट क्रॉप, हे काम आहे. हे काय आहे, 15 वुमन्स हे लेबर आहेत. हे किती लेबर आहेत आणि हे टाइम आहे. बघा प्रत्येक क्वांटिटी बरोबर इनव्हर्सली किंवा डायरेक्टली असणार आहे, काळजीपूर्वक बघायचं आहे. फाइंड द नंबर ऑफ वुमन फाइंड करायचे आहेत इफ द सेम जॉब ह्या शब्दाला अर्थ आहे सेम जॉब, म्हणजेच हार्वेस्टिंग अ ग्राउंडनट क्रॉप, तेच जॉब आहे. म्हणजे वर्क चेंज झाले का, वर्क चेंज झाले का, नाही, काम तेच आहे. काम तुमचं पहिला पण हार्वेस्टिंग ग्राउंडनट क्रॉप होतं, ते काय वाढलं का कमी झालं, काही फरक पडलेला नाही, तेच जॉब आहे. तोच जॉब आता काय करायचा आहे, टू बी कम्प्लिटेड इन 6 days. आता मात्र टाइम मला कमी करायचा. बघा बघू काय होईल, 15 वुमननी तेच काम 8 दिवसात करायचं होतं, पण मला आता ते 6 दिवसात करायचं आहे. मला वाढवावे लागतील का कमी करावे लागतील, नंबर ऑफ वर्कर्स वाढवावे लागतील ना मला, कमी दिवसात काम करायचं आहे म्हटल्यानंतर कामगार वाढवावे लागणार आहेत. म्हणून ते काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बट प्रोव्हाइडिंग दॅट, लक्षात ठेवायचं महत्वाचं इथं काय आहे, काम बदललं नाही, कामाची व्याख्या बदलली नाही. जे जे काम होतं यावरची 15 वुमन ज्या काम करत होत्या तेच काम हे दोघं करणार आहेत, खालची वेगळी करणार आहेत. काम जर बदललं असतं त्याला अर्थ राहिला असता का, त्याला काय अर्थच नव्हता. तुम्ही म्हणताय 1 एकर करायचं होतं पहिल्यांदा आणि परत म्हणताय 6 दिवसात 2 एकर करायचं आहे, मग त्याचा अर्थ आहे का तो, तेवढीच तेच आन्सर येणार आहे का, नाही येणार आहे. आन्सर त्यानुसार बदलणार आहे. त्याच्यामुळे ह्याला अर्थ आहे की ते काम जे वर होतं तेच काम आहे, फक्त इथं 15 वुमन 8 दिवसात करत होत्या, तर 6 दिवसात करायला किती जण लागतील हे आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये काय होतंय, तर नंबर ऑफ डेज जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, कळते की नाही, हे काय इनव्हर्सली आहे समजलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत कुणाशी, नंबर ऑफ वुमनशी. ही डेज अँड वुमन एकमेकाशी काय आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. डेज अँड वुमन काय आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. समजली सगळ्यांना गोष्ट. आता मग ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतील तर त्याला आपण डीएस ला डी आणि नंबर ऑफ वुमन्सला एन असं म्हणतो. मग हे काय होईल, हो डी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन, बरोबर आहे की नाही, डी इज प्रोपोर्शनल टू 1/n. आता हे समजलं का लिहिलं, हे समजणं गरजेचं आहे. समजलं नाही, मग आता ह्याच्या पुढची प्रोसेस आपल्याला माहितीच आहे. ह्याच्या पुढची प्रोसेस काय आपल्याला माहितीच आहे. काय करायचं, हे अल्फा काढायचं, के पुट करायचं, म्हणजे के इज इक्वल टू काय येईल, डी इंटू एन होईल. बरोबर आहे की नाही. एक स्टेप गाळतायत आपली स्टेप मधली, काय होते इथं, डी इज इक्वल टू के अपॉन एन येते आणि मग हे डी आणि एन चा मल्टिप्लिकेशन करून डायरेक्टली लिहिता येते, के इज इक्वल टू डी इंटू एन. ठीक आहे.
तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथून फाइंड करायची. आता हे कॉन्स्टंट जे आहे ते पहिल्यापासून मिळणार आपल्याला, पहिल्या विधानापासून, की 15 आणि 8 पासून मिळणार. बघा 15 आणि 8 पहिल्यांदा ती इन्फॉर्मेशन आपण घेतली आणि मग के फाइंड केला. बरोबर आहे, समजतंय? के फाइंड केला, कारण कसा के मिळतो डी इंटू एन. डी इंटू एन म्हणजे 15 दिवस आणि 8 लेबर. 15 गुणिले 8 120. 120 आपला आला कॉन्स्टंट. 120 आला कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंटचा वापरायचा आहे आपल्याला नेक्स्ट टाइम मध्ये, म्हणजे 6 दिवसाच्या मध्ये किती लागतील याच्यासाठी. मग 6 काय आहेत, दिवस आहेत, म्हणजे डी किती आला 6. बरोबर की नाही? इथला जो डी आहे तो किती आहे 6. मग आता डी च्या ठिकाणी 6 पुट करा. बघा इथं पुट केले, डी च्या ठिकाणी 6 पुट केलं. एन च्या ठिकाणी माहिती नाही पण के माहिती आहे. मग हा काय होईल, 6 काय होईल इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होईल भागिले होईल. 120 भागिले 6 किती 20. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स माझे आता किती झाले 20 झाले. म्हणजे मला आता 15 लागत होते अगोदर, आता किती पाहिजेत 20 पाहिजेत ते काम संपवायसाठी. किती सोपं आहे, अवघड आहे का याच्यात? 20 वुमन शुड बी एम्प्लॉयड टू फिनिश द वर्क इन 6 days. त्याला अर्धा मार्क असतो, कारण अर्थ शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्ही शब्दात प्रश्न विचारलाय, शब्दात उत्तर पाहिजे. ठीक आहे, तर इथं आपल्याला गोष्टी कुठल्या कुठल्या महत्वाच्या आहेत, तर कोणत्या क्वांटिटी आपल्याला कम्पेअर करायच्या आहेत, कोणती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे. इथं वर्क काय आहे, कॉन्स्टंट होतं का नाही? वर्क काय होतं, कॉन्स्टंट होतं आपलं. वर्क बदललं होतं का आपण? नाही. इथं कॉन्स्टंट जे आहे ते बदललं नाही, म्हणून त्या दुसऱ्या दोघांच्या मध्ये आपण प्रपोर्शनल वापरू शकलो. दुसऱ्या दोघांच्या मध्ये कोणत्या दोघांच्या मध्ये, नंबर ऑफ वुमन आणि डेज मध्ये आपण ते यूज केलं. ठीक आहे, बघा आणखी एक एक्झाम्पल. आता हे टाइम डिस्टन्स स्पीडचं आहे. तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे का हो? बघा 60 किलोमीटर पर आवर, याचा अर्थ कोण सांगाल? तुम्ही गाडीचं स्पीड असते 60 किलोमीटर पर आवर, काय स्पीड, काय अर्थ असतो सांग? म्हणजे 660 बरोबर, 60 किलोमीटर एका तासात जाऊ शकते. पण तुम्ही जर 60चं स्पीड ठेवलं गाडीचे, तर 1 तास तुम्ही गाडी चालवली, तर तुम्ही काय मिळणार आहे, तुम्हाला 60चं स्पीड तुमचं जाणार आहे. म्हणजेच मी याला असं म्हणू शकतो का हो? म्हणजेच मी असं म्हणू शकतो का, जर बघा, जर मी 60च्या स्पीडनी चाललोय आणि जर मी 2 तास चालवली, किती जाणार मग मी 20 जाणार. म्हणजे 20. बरोबर, म्हणजे माझं स्पीड म्हणजे माझं स्पीड आणि मी हे मी काय 2 काय माझं 2 तास म्हणजे काय असते टाइम. किती वेळ चालू, आणि हे काय 120. बघा बघू, डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, स्पीड इंटू टाइम असतं. डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, स्पीड इंटू टाइम असतं. आपण डे टू डे लाईफ मध्ये हे इतक्या वेळा यूज करत असतो, पण आपल्याला हा ऍक्च्युली फॉर्म्युला माहिती नसतो. डिस्टन्स काय असतो, स्पीड इंटू टाइम असतो. जेवढं तुमचं स्पीड आहे तेवढ्या स्पीडने तुम्ही टाइम जेवढं वापराल तेवढं तुमचं तुम्ही दूर जाणार आहे. तर हा फॉर्म्युला विसरायचा नाही. या चॅप्टर मध्ये हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू. हा ऍक्च्युली फॉर्म्युला सायन्स मध्ये आहे, तुम्हाला सायन्स मध्ये असणार आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला मॅथ्स मध्ये पण भरपूर वेळा असतो, त्यामुळे हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता काय होते बघा, ह्याच्यामध्ये काय होत असते, आता याच्यामध्ये बघा मी सांगतो, लक्ष द्यायचं. आता इथं खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या मुलांच्यात. मी काय म्हणलो, डिस्टन्स, बघा आता डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता मी काय करणार आहे, मी तुम्हाला काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक बघायचं. मी मगाशी तुम्हाला म्हणलं मला मामाच्या गावाला जायचं होतं, बरोबर आहे, मला मामाच्या गावाला जायचं होतं, पण माझं डिस्टन्स तिथं सेम आहे. माझं गाव आणि मामाचं गाव डिस्टन्स कधी बदलेल का हो? 40 किलोमीटरचा रस्ता आहे, 40 किलोमीटरचा असणार आयुष्यभर. तो काय कधी बदलणार आहे का? तो बदलणार नाही. म्हणजे माझं जर मी डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे ते काय बदललं नाही, तर ह्या गोष्टी मात्र बदलू शकतात. कशा बदलणार बघा, मी स्पीड वाढवलं, टाइम काय होईल, स्पीड माझं कमी केलं, टाइम काय होईल, माझं डिस्टन्स सेम असतं, डिस्टन्स मी बदलत नाही. ज्यावेळी मला त्याच डिस्टन्सला जायचं आहे, त्यावेळी मी ह्या स्पीड आणि टाइम मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो, इनव्हर्स रिलेशन म्हणून. काय असणार आहे यांचं रिलेशन, स्पीड आणि टाइम मध्ये काय असणार, इनव्हर्स रिलेशन असणार आहे. आता बघा मी पुढे जातो. आता मला स्पीड कॉन्स्टंट ठेवायचं आहे,
आता मला गाडीला लॉक आहे माझ्या की 60च्या पुढे जातच नाही गाडी. ठीक आहे, 60च्या पुढे जातच नाही म्हणजे माझं स्पीड काय, माझं 60 फिक्स आहे. मग मला सांगा, मला आता मामाच्या गावाला नाही, तिथून परत पुढं पण जायचं आहे, तिथून परत पुढं आणि जायचं आहे मला, तर मला टाइम काय लागेल आता? आता माझं डिस्टन्स काय केलं, वाढवलं मी, डिस्टन्स काय केलं, वाढवलं, तर माझं टाइम काय होणार हो? वाढणार आहे. म्हणजे आता हे दोघं काय आहेत? डायरेक्ट डायरेक्ट मध्ये आहेत. किती सोपं आहे बघा बघा. आणि आता मी काय करतो, टाइम फिक्स ठेवतो. आता हे खूप महत्वाचं आहे. आता माझं टाइम फिक्स आहे. आता मी काय म्हणतोय, मला 1 तासच जर्नी करायची आहे, 1 तासच मला प्रवास करायचा आहे. जर मी स्पीड वाढवलं तर काय होईल, माझा जास्त डिस्टन्स होईल का कमी होईल? जास्त होणार, कमी होईल. मला 1 तासच, जास्त 1 तासच मला प्रवास करायचा आहे, 1 तासच प्रवास करायचा आहे. पण मला त्या प्रवासामध्ये मी जर स्पीड वाढवलं तर मी जास्त डिस्टन्स कव्हर करू शकेन की नाही? तसंच माझं जर डिस्टन्स जास्त असेल आणि मला त्यामध्येच पोहोचायचं असेल, माझं डिस्टन्स जास्त आहे, मला इथून कोल्हापूरला जायचं आहे पण पोहोचायचं 1 तासातच आहे, मी काय करायला पाहिजे? मला स्पीड वाढवलं पाहिजे. स्पीड वाढवलं, ही गोष्टी काय होतात, सोबत वाढतायत. म्हणजेच एक ह्यामध्ये लक्षात ठेवायचं कसं, डायरेक्ट बघा इथं असं दरवेळी असं करत बसायचं नाही. लक्षात कसं ठेवायचं, लक्षात असं ठेवायचं, एकदम सोपं आहे की डिस्टन्स फॉर्म्युला एक तर लक्षात ठेवायचा काय आहे, स्पीड इंटू टाइम, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि जे बरोबर चिन्हाच्या बरोबर असतं पुढे असतं, यस आणि डी काय बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या 2 बाजूला आहेत का नाही, मग हे दोन्ही काय वाढत असतात, डायरेक्ट असतात. लक्षात ठेवायचं, बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे असतील, एक LHS ला एक राईट हँड साइडला असतील, तर ते दोन्ही डायरेक्ट असतात, ते असतातच. आता हे दोघं काय आहेत, एकाच साइडला आहेत का नाही, यस आणि टी बरोबर चिन्हाच्या एकाच बाजूला आहेत ते दोघं पण, तर ती इनव्हर्स असतात, ती दोघं इनव्हर्स असतात. बरोबर चिन्हाच्या अपोजिट असतील तर ते काय असतात, डायरेक्ट असतात. डी आणि टी काय डायरेक्ट आहे, एस आणि टी काय इनव्हर्स आहे, डी आणि एस काय आहे, डायरेक्ट आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने असं नेहमी असतं. कोणताही फॉर्म्युला घ्या तुम्ही, जर बरोबर चिन्हाच्या बरोबर एक समोर असतील तर ते डायरेक्ट असतात आणि एकाच बाजूला असतील तर ते इनव्हर्स असतात. पण इथं महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दरवेळी सांगितली, एक गोष्ट काय ठेवली आपण नेहमी, कॉन्स्टंट ठेवली. एक गोष्ट नेहमी काय होते, अभिषेक ऐकू येईना ना, ए तू असं कर, येऊन बस, नाव काय ओमकार, येऊन बस, बस बस पटकन, वेळ नको घालू, अरे बस की, उठ की, 2 मिनिटं राहिले, बस इथे येऊन. बघा मुलांचा वेळ वाया घालवतोय, त्याचा वेळ वाया घालतोय आता, इथं बस, इथे एकटा बस. तर आता इथं बघा, अ व्हेकल रनिंग ऍट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. तर आता व्हेकल माझं 48 किलोमीटरनी चालतंय, टेक्स 6 hours टू कम्प्लीट द जर्नी. हाऊ मच टाइम विल बी टेकन टू कम्प्लीट द जर्नी इफ स्पीड इज 72. आता बघा, जर्नी माझी सेम आहे, जर्नी बदलली नाही, म्हणजे डिस्टन्स सेम आहे का, काय सेम आहे, बरोबर आहे की नाही? या तिघातलं काय सेम आहे, जर्नी माझी बदलली आहे का? मी जर्नी माझी ती होती तीच, म्हणजे माझा प्रवास जो आहे तोच प्रवास ठेवलाय, मी काय बदललेला नाही. बदलले काय, स्पीड आणि टाइम. आता स्पीड आणि टाइम कसं बदलतंय हो, स्पीड आणि टाइम कसं बदलतंय, इनव्हर्सली बदलते. तर बदलते की नाही? आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं कसं लक्षात ठेवायचं, तर डी